नमस्कार. माझं नाव दर्शन माळी. तर मी डिसेंबर 2023 डिसेंबर 2025 मध्ये मी या शिवसाधना आश्रमात कायाकल्प या शिबिरासाठी आलो होतो. सुरुवातीला मी फक्त एक माझ्या मित्राकडून मला समजलं होतं की कायाकल्प नावाचं एक शिबिर असतं जिथे तुमचं जेही काही आजार असतात, समजा ब्लड प्रेशर असो किंवा शुगर असो, तर त्या गोळ्या कायमस्वरूपी बंद होतात. सुरुवातीला मला हे काही मनाला पटलं नाही की असं नसूच शकतं. मग मला त्याने सांगितलं की खरंच तू माझ्यावर विश्वास ठेव आणि त्याच्या आईवडिलांना सुद्धा मला त्यांनी भेटवलं. तर त्यांना काय काकाकुंशी बोलून मला समजलं की यांच्या शुगरच्या गोळ्या किंवा क्रिएटिनची गोळी वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा गेली. मग मी सहज विचार केला की ठीक आहे, आपण तरुण आहे तर मग आपली पण जाऊ शकते. पण तरी माझ्या डोक्यात थोडी नकारात्मक भावनाच होती की गोळी कधी जाऊच शकत नाही. इव्हन बीपीची गोळी असं म्हणतात की एकदा ती चिटकली कधी शेवटी मरणाच्या दारात जेव्हापर्यंत जाते तोपर्यंत आपल्याला ती घ्यावी लागते. पण ते त्यांनी मला फोर्सफुली जबरदस्ती पाठवली, तू जा जा जा. म्हटलं ठीक आहे, तू म्हणतोय तर मी जातो. तर कायाकल्प शिबिरात आलो आणि जी ट्रीटमेंट सुरू केली माझ्यावर, म्हणजे आमचा सगळा एक ग्रुप होता आणि सरांनी जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट घेतलं, जसं की आपलं इनिमा असो, मसाज असो, स्टीम बाथ असो, मातीची थेरपी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज दिल्या. आणि जो काही संतुलित आहार, त्यांनी जो आहार जो शरीराला गरजेचा आहे तो आहार दिला. आणि डे 1ला ते सर मला बोलले की तू गोळी घेऊ नको, आपण बघूया 5 दिवस. म्हटलं सर पण गोळी तर बंद नाही करू शकत. ते बोलले की काही झालं तर मी आहे, जेव्हा मला वाटलं तेव्हा मी तुला ती गोळी देईल. म्हटलं मग ठीक आहे, चालेल. म्हटलं चला आता एवढं बोलतातच तर आपण ते घेऊयात. आणि त्या दिवशी मी गोळी बंद ठेवली. आणि येण्याच्या अगोदरच मी नवीन गोळीचं इकडे राजगुरुनगरहून एक मेडिकलमध्ये मी पॉकेट घेतलं होतं. म्हटलं आता इकडे लागेल तर माझ्या गोळ्या मी आणायचं विसरलो होतो. तर मी ते गोळीचं पॉकेट घेतलं होतं 23 डिसेंबरला. आणि म्हटलं ठीक आहे, सरांनी बंद केली तर गोळी तर बंद करूया. तर 5 दिवसात त्यांनी ते गोळी मला घेऊ दिली नाही. आणि मलाही तसं काही जाणवलं नाही, गोळीची गरज जाणवली नाही. एरवी माझं गोळी नाही तर मला डोकं चढायचं किंवा त्रास व्हायचा. पण त्या 5 दिवसात काहीही जाणवलं नाही. 5 दिवसात माझं ऑलमोस्ट 4 किलो वजन कमी झालं. ज्या आपल्याला ज्या ट्रीटमेंट दिल्या किंवा जो आहार दिला, त्या चांगल्या आहाराची मला सवय लागली किंवा थोडेफार जे योगासनाचे प्राणायामचे प्रकार शिकवले, तर त्या 5 दिवसात माझं 4 किलो वजन कमी झालं. तेव्हा मला वाटलं की नाही, काहीतरी हे वेगळं आहे. आणि त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की हा आहार तुम्हाला थोडे दिवस पुढे चालू ठेवायचा आहे. थोडेसे एक आयुर्वेदिक काढे त्यांनी मला सांगितले, जे सहज कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात किंवा आपल्याकडे जर झाडं असतील तर ते तिथे झाडांचे पानं उपलब्ध होऊन आपण ते काढे बनवू शकतो. इतके सोपे काढे त्यांनी सांगितले आणि मी ते फॉलो केलं. आणि ते फॉलो केल्यानंतर आज साधारणतः आपण 15 एप्रिल आहे. या 4 महिन्याचं तुम्ही म्हणणार तर तुम्हाला विश्वास नाही पडणार. ज्या दिवशी मी 23 डिसेंबर 2025ला इथे आलो होतो त्यावेळेस माझं वजन 112 किलो होतं. आणि आज 15 एप्रिल रोजी वजन केलं तर माझं 93 किलो वजन होतं. म्हणजे ऑलमोस्ट 19 किलो वजन कमी झालं. तुम्ही विश्वास नाही ठेवणार. तर त्यावेळेस जर मी मित्राचं ऐकलं नसतं, म्हणजे माझ्या मित्राचं नाव किरण आहे, त्याच्यामुळेच मी इकडे आलो. त्यांनी हा मला मार्ग दाखवला. आणि 23 डिसेंबरला जे गोळीचं पाकिट मी इकडे घेतलं होतं तसं पडलेलं आहे. 3 महिन्यात एकदा सिंगल गोळी सुद्धा मी ब्लड प्रेशरची घेतली नाही. ती गोळी माझ्या जीवनातनं कायमचीच निघून गेली. फक्त एकच सांगणं आहे की हे जे शिबिर आहे अगदी माफक दरात आहे. सगळ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ आहे. कुठल्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट नाही आहे. कारण मला जी गोष्ट भेटली, माझ्या मित्रांनी मला फोर्सफुली पाठवलं, तेव्हा मला सुद्धा वाटतं की तुम्ही सुद्धा या गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर आहेत इकडे, पंचकर्मा शिबिर असो, कायाकल्प शिबिर असो, ते तुम्ही घ्या. तुमच्या जीवनात नक्कीच फरक पडेल. तर वयाच्या 35व्या वर्षी मी ही गोळी बंद केली, जी मी वयाच्या 26व्या वर्षापासून घेतो. म्हणजे 9 वर्ष बीपीची गोळी घेतल्यानंतर आता मी मेडिसिन फ्री झालो. हाच खूप आनंद आहे. आणि बघा की खूप सारे मी वेट लॉस प्रोग्राम करायचो, थोडंफार 4-5 किलो कमी व्हायचं, नंतर परत तसं व्हायचं. पण हे अगदी सहजरित्या माझं 19 किलो वजन कमी झालं. हे मला सुद्धा विश्वास पटत नव्हता की इतकं सहज कसं शक्य झालं. तर माझं एकच म्हणणं आहे की हा जो आश्रम आहे खूप छान आश्रम आहे. खूप योग्य प्रकारे इकडे ट्रीटमेंट दिली जाते. सरांचं जे लेक्चर्स असतात फक्त शरीरावरच नसतात, तर मन सुद्धा कसं ताब्यात असलं पाहिजे यावर सुद्धा सर खूप छान सांगतात. आणि कळकळीचं आव्हान आहे की सगळ्यांनी याचा फायदा घ्या. कारण जो फायदा मला झालाय तो तुम्हाला देखील फायदा झाला पाहिजे. तर आपण काहीतरी संकल्प करूया आपल्या शरीरासाठी आणि आपण या आश्रमात येऊया. धन्यवाद.